आहेत सौरभ गायकवाड पुन्हा एकदा चमकणार की नाही. फ्रँकलिन वझर यांची गोलंदाजी आपण बघू. लिटल मास्टर नामदेव दाने पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतील. एक खास अष्टपैलू आपल्याला रवी माघावे सर मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतील. प्रकाश शिजूळ, सुरज सातदिवे, विठ्ठल कोकरे, राहुल दांडगे. तर हे युनिट मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळणार आहे. अगदीच या ठिकाणी पंच देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण या ठिकाणी बघतोय. बाबाजी सर आणि त्यांना साथ देतील या ठिकाणी सतीश भालेराव सर आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होईल. अगदी ज्यावेळेस गोलंदाज या ठिकाणी पहिल्या चेंडूसाठी मार्गस्थ होणार आहे. टायमिंग या ठिकाणी टायमर पडणार आहे. 30 मिनिटाची वेळ आपल्याला या ठिकाणी दिली जाईल. तर या ठिकाणी खास एक व्यक्तिमत्वाचं देखील शुभागमन झालंय. आदरणीय ॲडव्होकेट रमेश पाटे सर यांचं शुभागमन आहे. सरांचं स्वागत आहे. सरांनी काल आमची किंमत केलेली बरं का. सरांचं मनस्वी स्वागत आहे. तर बघूया या ठिकाणी फ्रँकलिन मंजारा यांच्याकडे चेंडू दिला गेला. आज इम्रान सर इन 11 आहे आणि थेट आघाडीला त्यांना पाठवलं गेलेलं आहे. पहिला चेंडू आहे, मारण्याचा प्रयत्न नक्की आहे. फ्लर लाईन चेंडूचं अस्त्र मैदानात फेकलं गेलं आणि यावेळेस क्रॉस हँडल खेळण्याचा प्रयत्न लागलीच मैदानाच्या आतमध्ये फसला गेलेला आहे. डॉट चेंडू बघायला मिळतोय. रॉकस्टार आणि सुदर्शन क्रिकेट अकॅडमी आपला 12वा खेळाडू आलेला नाहीये. परत आवाज दिला जाणार नाही. बघूया यावेळेस एक दमदार आणि दादागिरी करणारा फटका आपल्या सर्वांना बघायला मिळतोय. शॉर्ट अँड पुल पॉवरफुल चेंडू वन बाउन्स सीमा पार चौकार. तर या ठिकाणी आपण पाण्याचे जार त्या ठिकाणी आलेले आहेत. पाणी लवकरात लवकर घेऊन जायचंय. पुन्हा अडचण ऐकली जाणार नाही. नाश्ता सुद्धा आलेला आहे. नाश्ता घेऊन जायचा आहे. ती अडचण सुद्धा ऐकली जाणार नाही. यावेळेस कटकेला अगदी जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी सुरू झालेली आहे. पहिला चेंडू शॉर्ट ऑन फुल सीमा रेषा त्यानं पार केली. मिड विकेटच्या दिशेनं जाणारा तो चौकार बघितला आणि लागलीच त्यानंतर पुन्हा एकदा प्रहार मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि हा चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेनं मैदानाच्या बाहेर मात्र जातोय. यावेळेस आपण बघतोय हवाई सफर 2 चौकार 1 गगनचुंबी षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकला जातोय. आक्रमण झालेलं आहे. एक वेगळी भूमिका आपल्याला बघायला मिळते. यावेळेस अगदी सुपर टायमिंग नक्की झाला परंतु चेंडूचं अंतर बघावं लागणार आहे. नाही, अंतर मिळालं नाही. उंची जास्त दिली गेली आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लिटल मास्टर नामदेव दाने होते. वेल जज झेल या ठिकाणी पकडला गेलाय आणि या वादळाला वेळेवर शमवलं गेलं, थोपलं गेलं. इम्रान पठाण सर यावेळेस मात्र बाद. सर्वांचं स्वागत आहे. बघा या दरम्यान काही विशिष्ट व्यक्तिमत्व देखील या ठिकाणी आलेले आहेत सामन्याचा आनंद घेण्यासाठी. त्यामध्ये आदरणीय तिरुपतीजी शिंदे साहेब, आदरणीय बळीरामजी शेवंतकर साहेब, आदरणीय नानासाहेब ढाकणे साहेब, आदरणीय सुरेशजी आडसूळ या मान्यवरांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. सदर सर्व मान्यवर नेवासा कोर्ट या ठिकाणी कार्यरत आहेत, उच्च पदभूषित आहेत. सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. रोहित मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे.
उजव्या इष्टेच्या बाहेर जाणारा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाही. सौरभ डीजे एक्स्ट्रा मागे आपलं काम पूर्ण करतायत. डॉट चेंडू आपल्याला सगळ्यांना बघायला मिळालेला आहे. तर मागील 2 चेंडू मात्र दिलासा देत आहेत या ठिकाणी श्री वॉरियर्स संघाला. धाव फलकावर नजर टाकतोय आपण या ठिकाणी 1 बाद 14 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत आणि तब्बल या ठिकाणी 1 षटकाची समाप्ती मात्र झालेली आहे. गोलंदाज जर बघितलं तर रवी माघावे सर आपल्याला बघायला मिळणार आहे. एक विशिष्ट जबाबदारी त्यांच्यावर टाकली गेलेली आहे. आपण मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर 2 बॅटर्स देखील आपल्याला जे बघायला मिळत आहेत. बघूया तर क्षेत्ररक्षकानं नक्की चेंडू अडवला होता बघा, परंतु त्यांना स्वतःला पुन्हा एकदा चेंडू शोधावा लागलाय. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बघतोय आपण. या दरम्यान एक सिंगल पूर्ण झालेली आहे. धावफलक पुढे जाईल बघा. या ठिकाणी 15 धावा आहेत. सुरुवात चांगली झाली होती, परंतु त्यानंतर आपण बघितलं इम्रान पठाण सरांना परतावं लागलेलं आहे. त्या कारणे आपण बघतोय रोहित धुमाळ यांना मैदानात यावं लागलंय. कॉट बिहाइंडचं अपील यावेळेस केलं गेलं. पंचांच्या दिशेनं आवाज दिला गेलेला आहे. या आवाजाकडे मात्र पंचांनी लक्ष दिलं नाही. या ठिकाणी आपण बघतोय मिड विकेटच्या दिशेने फटका खेळला गेला आणि जोखीम पत्करल्यानंतर आपण या ठिकाणी बघतोय निश्चित 2 धावा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतील. या 2 धाव्यांच्या मदतीनंतर आपल्याला धावफलकावर बघायला मिळणार आहे बघा. या ठिकाणी 17 धावा या ठिकाणी धावफलकावर पूर्ण झालेल्या. या दरम्यान जनता गॅरेजचे संघमालक आदरणीय धनुभाऊ खाशीद, त्यानंतर विके कोकणे आपण बघतो या ठिकाणी हापसे साहेब देखील या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. त्या सदर सर्व मान्यवरांचं मनस्वी हार्दिक स्वागत. यावेळेस मैदानाच्या आत मात्र डाऊन फटका खेळला गेला आणि चेंडू पूर्ण मैदानाला गुदगुल्या करीत जातोय. सीमा रेषा पार चौकार येतोय. धावफलक पुढे जाईल बघा. या ठिकाणी 21 धावा आपल्याला बघायला मिळतील आणि धावांचं सातत्य मात्र या ठिकाणी चालू ठेवलं गेलं. ही महत्वाची गोष्ट मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. धावा बनवाव्या लागतील, तुम्हाला टार्गेट द्यायचं आहे. रवी सरांचा हा चेंडू मात्र यावेळेस मी म्हणेल फटका फसलेला आहे. पुन्हा एकदा नामदेव दाने, हा माणूस जास्त झेल सोडित नाही. याही वेळेस झेल सोडला नाही, झेल पकडला गेलाय आणि पुन्हा एकदा एक मोठा धक्का संघाला दिला जातोय. फलंदाज बाद आहे. एपा ते लेडीजसाठी जे पॅव्हिलियन बनवलेलं आहे, एपा त्या बाजूला त्या मित्रपरिवाराला विनंती आहे, तुम्ही आता ते पॅव्हिलियन आत्ताच खाली करा बघा मित्रांनो. हा ते महिलांसाठी राखीव आहे. हा दरम्यान एक चौकार येतोय बघा. चौकार आलेला आहे या ठिकाणी. 4 धाव्यांची भर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. 25 धावा धावफलकावर आहेत. 2 फलंदाज आतापर्यंत आपल्याला बाद बघायला मिळतील. या दरम्यान नेत्रा लॉन्चचे मालक आदरणीय पप्पू शेठ डवले यांचं देखील शुभागमन या ठिकाणी होतंय. डवले साहेबांचं देखील स्वागत आहे. तर 2 षटकानंतर या ठिकाणी 2 बाद 25 धावा आहेत.
आजच्या प्रवासामध्ये देखील एक स्पोर्ट्स सायकल आणि पैठणीचं लकी ड्रॉ होणार आहे. तर इच्छुक क्रीडा रसिक खेळाडू आणि मान्यवरांनी तयार राहायचं आहे. तिकीट विक्री थोड्या वेळात सुरू होईल. तर मित्रांनो, आजच्या पैठणीच्या सौजन्य आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे वारसा पैठणी यांच्या वतीनं. अखुटप्प्याचा चेंडू बघा यावेळेस कट केला आहे. सिंगलचे प्रयत्न आहेत त्या ठिकाणी. रवी सर अप्रतिम क्षेत्ररक्षण. दरम्यान एक सिंगल आपण बघतोय जी मिळाली आणि धावफलक पुढे गेलंय. 26 धावफलकावर आहेत. गोलंदाज राहुल हा यावेळेस टॉपेज घेतला आहे. स्लिपमध्ये बरेच प्रयत्न करावे लागले. चेंडूपर्यंत त्या ठिकाणी फ्रँकलिन फक्त जाऊ शकलेला आहे. अर्थात मैदानाच्या आतमध्ये झेल झालेला नाही आहे. दरम्यानच्या काळामध्ये जर बघितलं तर एक धावेची संधी होती. ती संधी मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेली आहे. धावफलक जर बघितलं तर पुढे जात आहे या ठिकाणी. 27 धावा आहेत. हा लाईट्स ऑन करा. आयोजकांना विनंती असेल मैदान प्रकाशमय करायचं आहे. तर मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे. बघा या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघतोय या ठिकाणी आजच्या सत्रात देखील आपण माता भगिनींसाठी एक पैठणी आणि उर्वरित आपल्या सर्वांसाठी एक स्पोर्ट्स सायकल जिचा लकी ड्रॉ आज होणार आहे. आणि आज आपल्याला पैठणीसाठी सौजन्य लाभलंय वारसा पैठणी या संस्थेचे मालक चालक आदरणीय राजेंद्रजी भागवत साहेब यांचे मी या ठिकाणी संपूर्ण कमिटीच्या वतीनं मनस्वी आभार मानतो. त्याचप्रमाणे आज आपण या ठिकाणी स्पोर्ट्स सायकल देणार आहोत आणि या सायकलीचं सौजन्य आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे. आशा भेल या संस्थेचे मालक आदरणीय विजयजी गायकवाड साहेब या दोन्ही मान्यवरांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं आणि या ठिकाणी ज्ञान फाउंडेशन व पसायदान स्पोर्ट क्लब या दोन्ही संस्थांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आभार मानतोय. सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या प्रवासातील यानंतरचा सामना तर या ठिकाणी आपण बघतोय यानंतर होणारा सामना जनता गॅरेज नेवासा विरुद्ध शिवम फायटर्स नेवासा. तर या दोन्ही कर्णधारांनी सुद्धा याची नोंद घ्यायची आहे. पहिल्या सत्रानंतर या ठिकाणी आपण नाणेफेक नक्कीच घेणार आहोत आणि आता घेतोय हलकीशी विश्रांती. मिलते हैं ब्रेक के बाद. सर्वांचं पुन्हा एकदा आणि स्वागत या ठिकाणी गोलंदाजाचं देखील केलं गेलंय. वेलकम टू बॉलिंग. अगदी लॉंग ऑनच्या दिशेनं एक गगनचुंबी षटकार आपल्याला बघायला मिळतोय. 33 धावा या ठिकाणी धावफलकावर पूर्ण झालेला आहे. षटक क्रमांक 3 चालू आहे. बघा विश्रांतीनंतर जर बघितलं तर स्वागत या ठिकाणी गोलंदाजाचं केलं गेलं. यावेळेस डाऊन द ग्राउंड फटका खेळलेला आहे. त्या ठिकाणी आपण बघतोय काव कॉर्नरवर क्षेत्ररक्षक असणार आहे. मला वाटतं मयूर सोनवणे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. आणि
अतिशय जोरदार चेंडू परतावला गेला, रिटर्न केला गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने. एक चांगला थ्रो बघितला आपण. 33 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत धावफलकावर. गोलंदाज तयार आहेत या ठिकाणी. समोर मारण्याचा प्रयत्न होता यावेळेस. नामदेव दाने आहेत. नाही, यावेळेस मात्र कामकाज खराब बघायला मिळालं. परंतु वेळेवर आपण या ठिकाणी बघतोय मयूर सोनवणे यांनी बॅकअप दिला. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये 2 धाव्यांची संधी होती. या संधीचं सोनं झालं. 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या आणि त्यानंतर धावफलकावर होत आहेत 35 धावा. हा मोठ्या फटक्याचा प्रयत्न आहे. जाणीवपूर्वक या चेंडूला हवेत टोलवलं गेलं आणि त्यानंतर हा अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेली. मोहम्मद भाई क्षेत्ररक्षक होत आहे. थोडीशी ढिलाई मात्र यावेळेस क्षेत्ररक्षकाची बघायला मिळाली. सदोतीस धावा आहे बघा धावफलकावर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत. 2 फलंदाज बाद आहे आणि षटक क्रमांक 3 प्रगतीवर आहे. एक मोठं आयोजन आणि दमदार नियोजन आणि अनेक हात आहे बघा या ठिकाणी. आपण बघतोय अनेक हात या स्पर्धेच्या मदतीला धावलेले. जातोय एक आडव्या हाताने फटका खेळला गेलाय. पुन्हा एकदा नामदेव दाने यांच्या दिशेनं गेलेला हा चेंडू आणि त्यानंतर जर बघितलं तर यावेळेस मात्र सिंगल मिळेल. हवाई सफर घेतोय चेंडू. एक दमदार आणि कडक फटका मैदानातून आलेला आहे आणि यावेळेस क्षेत्ररक्षक फक्त माघ्याच्या भूमिकेमध्ये होते. बघतोय आपण या ठिकाणी बघा धावफलकाला वेग देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं जातंय. 45 धावा धावफलकावर आहे. या दरम्यान अवांतर धावेचा इशारा आलेला, वाईटचा इशारा आपण बघतोय. धावफलक अवांतरच्या मदतीनंतर पुढे जाईल बघा. या ठिकाणी 46 धावा. आमचे मित्र गौरव भाऊ देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. भरपूर मित्र परिवार या स्पर्धेचा अनुभव घेत आहेत, आनंद घेत आहेत. सर्वांचं स्वागत आहे. यावेळेस मिस टाइम हिट होती बघा. त्यानंतर जर बघितलं तर रवी महागावे सर यावेळेस मात्र खराब क्षेत्ररक्षक. 3ऱ्या धावेचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय आणि अगदी कमी वेळेत या दोन्ही बॅटर्सनं बघता बघता 3 धावा पूर्ण केलेल्या. 3 धावांच्या योगदानानंतर 49 धावा यावर लागले गेले आणि अर्धशतकाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचलाय रॉकस्टार सुदर्शन क्रिकेट अकॅडमी नेवासा संघ. बघूया यावेळेस टॉप पेज घेतला गेला. यावेळेस गोलंदाजानं फलंदाजाला चकवलं आणि गोलंदाजानं झेलचे प्रयत्न केले. फलंदाजाला चकवलं आणि गोलंदाज चुकलाय स्वतः. झेल सुटलेला आहे. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळत आहेत बघा. 51 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. षटक क्रमांक 4चा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. गोलंदाज सूरज सातदिवे क्रॉस हँडेड आडव्या हातानं प्रहार नक्की झालाय. संधी निर्माण झालेली आहे झेलची. अतिशय सुंदर झेल या ठिकाणी मोहम्मद भैया पूर्ण करतोय आणि या जोडीला फोडलं गेलं. फलंदाज या ठिकाणी मात्र
फलंदाज यावेळेस परतलेला आहे बघा, नवीन बॅटर येत आहेत या ठिकाणी शुभम ताके. या दरम्यान माजलगाव नगरीचे आदरणीय शशिकांत घाडगे साहेब महाराष्ट्र बँकेत मॅनेजर आहेत, त्यांचं देखील शुभागमन या ठिकाणी झालंय. घाडगे साहेबांचं देखील या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. आणि यावेळेस शुभम एक कलात्मक फटका आपल्याला दाखवतोय. लेट कटचा फटका आपण बघितला, कट नक्की केलाय. चेंडू जर बघितला तर डीप पॉईंटच्या दिशेने ट्रॅव्हल करत होता. यावेळेस क्षेत्ररक्षकानं अगदी प्रयत्नांची परीकाष्ठा त्या ठिकाणी केली आणि या चेंडूला रोखलेलं आहे. दरम्यान 2 धावा पूर्ण झालेल्या आहे बघा. या 2 धावेनं धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल 53 धावा आपण बघतोय. षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळालं मित्रांनो, सर्व बक्षीसदात्यांसह जर बघितलं, जॅकपॉट षटकाचा इशारा आलाय बघा मैदानातून. जॅकपॉट षटकाचा इशारा मैदानातून येतोय आणि आपण बॉलिंग मार्चवर मयूर सोनोने यांना बघतोय. तर संक्षिप्त भाषेत सांगितलं तर 16 धावा करायच्या आहे फलंदाजांना. डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू बघतोय आपण. अगदीच पंचांचा इशारा अवांतर धावेचा या ठिकाणी नक्कीच आलेला आहे. जॅकपॉट षटकाची सुरुवात झालेली आहे धावांची, कारण 1 धावा या ठिकाणी आपण बघतोय धावफलकात जी समाविष्ट केली जाईल. 54 धावा धावफलकावर आहे आणि 6 चेंडूंमध्ये येणाऱ्या काळात 15 धावा या बॅटर्सला करायच्या आहे. बोनस धावांसाठी बघा, बघूया चेंडू तो यावेळेस. हा देखील चेंडू हलकासा फुलर लाईनचा होता. यावेळेस जर बघितलं बाईटच्या स्वरूपात आपण बघतोय, पंचांचा इशारा होतोय. धावा मिळतील 4 अगदी मोफत. या मोफत 4 धावेनंतर धावफलकावर 58 धावा आपण बघतोय या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. यावेळेस ड्राईव्ह लाईनच्या चेंडूवर केलं गेलेलं आक्रमण आणि त्यानंतर बघा टप्पा पडला. चेंडूनं क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय केलं आणि जाऊन सीमेरेषेला धडकलेला आहे. चौकार येतोय. तर यानंतरचा सामना लक्ष द्यायचंय बघा. शिवम फायटर्स नेवासा विरुद्ध दहिवाकर सराफ 11. हा कालचा राहिलेला सामना आहे, त्यामुळे दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय, नाणेफेकीसाठी यायचंय. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र मयूर सोनवणे यशस्वी ठरलेला आहे. पलटवार झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. चौकारानंतर फलंदाजाला बेड्या मैदानाच्या आत घातल्या गेलेल्या आहे. डॉट चेंडू आपल्याला नक्कीच या ठिकाणी बघायला मिळतोय. बघूया, वेगळा प्रयत्न केला. यावेळेस पॅडलाईनचा चेंडू होता, स्वीपचा प्रयत्न होता त्या ठिकाणी आपण बघतोय. पंचांची हलकीशी चर्चा सुद्धा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. तर नक्कीच एक डॉट चेंडू आपण बघतोय जो मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. नो बॉलचा इशारा आहे
आणि त्यानंतर चौकार देखील आहे, म्हणजे 5 धावा या ठिकाणी धाव फलकावर जमा होतील बघा. या ठिकाणी 67 धावा पूर्ण झालेल्या आहेत. एकंदर जर बघितलं तर आतापर्यंत 14 धावा झालेल्या आहेत आणि षटकाचा जर विचार केला तर अजून 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 धावांची बी गरज असेल, कारण यानंतर त्यांना बोनस मिळेल बघा. तर या ठिकाणी आपण बघितलं एक सिंगल पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणजे जॅकपॉट षटकामध्ये 15 धावा बनवलेल्या आहे आतापर्यंत. आता एक चेंडू आहे बघा आणि धाव एक जर घेतली तर या 16 आणि त्या 8 अशा एकूण 24 धावा ज्या आपल्याला धावफलकावर प्लस होताना बघायला मिळतील. म्हणजे 16 झालेल्या त्यानंतर 8 धावा अधिकच्या प्लस होतील. बघूया. हा आता बघा यावेळेस चेंडू नक्की टोलावला गेलाय. एक मोठ्या उंची घेत चेंडू सरळ सीमारेषा पार जातोय. खणित चौकार. पाच षटका अखेर जॅकपॉट लागलेला आहे. तर अंतिम षटक प्रगतीवर असेल. या दरम्यान प्राध्यापक आदरणीय दिवीदासजी साळुंके साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. साहेब आपलं नक्की स्वागत आहे. आणि अजूनही मी 2 मान्यवरांचा नाम उल्लेख करीन, त्यांनी नाणेफेकीसाठी तयार राहायचंय. हा यावेळेस जेल घेण्याची संधी आहे. नाही, झेल सुटलेला आहे. झेल सुटलेला आहे बघा. सिंगल दरम्यानच्या काळामध्ये पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळेल. 83 धावा धावफलकावर आहे. शुभम ताके मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. हा तिकीट विक्री चालू झालेली आहे. लकी ड्रॉची तयारीत राहायचंय. व्हाईटचा इशारा होतो मैदानाच्या आतमध्ये. हा रिव्ह्यू त्यावर रिव्ह्यू घेतला गेलेला आहे व्हाईटवर. थांबूया आपण या ठिकाणी. सर्वांचं स्वागत आहे बघा. नाणेफेक आपण यानंतर करणार आहोत. शिवम फायटर्स विरुद्ध दैवाळकर सराफ 11 नेवासा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यानंतर तयार राहायचं. या षटकानंतर नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करेल ॲडव्होकेट काकासाहेब गायके आणि डॉक्टर लक्ष्मण खंडाळे. दोन्ही मान्यवरांनी नाणेफेकीसाठी मात्र तयार राहायचं. वाईड आणि एक सिंगल 2 धावा आपल्याला धावफलकात ॲड झालेल्या बघायला मिळतील. 85 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. फ्रँकलिन मंजारे अंतिम षटकासाठी सज्ज असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. आणि आज मात्र कमाल झाली बघा. या ठिकाणी रॉकस्टार अँड सुदर्शन क्रिकेट अकॅडमी संघ चांगली फलंदाजी केलेली आहे. उजव्या रिष्टेच्या बाहेरच्या चेंडूवर एक आडव्या हाताने केला गेलेला प्रहार आणि क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बघायच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू झालाय पसार, फरार. धावा मिळतील 4. चौकार. 89 धावा धावफलकावर बघा. तिकीट विक्री चालू झालेली आहे लकी ड्रॉची. इच्छुक क्रीडा रसिकांनी, खेळाडूंनी आणि मान्यवरांनी नक्कीच या ठिकाणी या तिकीट खरेदीसाठी हातभार लावायचा, मदत करायची. हा आणि नियम असा आहे बघा. पैठणीचं तिकीट आपण जर घेतलं तर या ठिकाणी आपली यावेळेस आपण अगदी बघतोय मिड ऑफर या चेंडूला रोखलेलं आहे. कर्णधार आहेत त्या ठिकाणी पानखडे सर.
दरम्यान एक सिंगल आपण बघतोय पूर्ण झाली. 90 धावा धावफलकावर या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. चांगली फलंदाजी केली बघा आज. बघूया शुभम टाके मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात बघायला मिळाले. डॉट चेंडू मात्र शेवटच्या षटकामध्ये येतो, म्हणजे एक मौल्यवान चेंडू नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. रियाज भाई यांनी आज चांगली फलंदाजी केली बघा. आज खुलून फलंदाजी केली. एक पुनरागमन करण्याचा प्रयत्न या संघाचा आपल्याला बघायला मिळाला. देवाळकर सराफ संघाने सुद्धा आज चांगली फलंदाजी केली होती. पाठोपाठच्या स्वरूपात जर बघितलं तर यावेळेस मला वाटतं धावबादची संधी मैदानाच्या आतमध्ये आहे. नाही, बघा काय झालंय. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, दोघांनीही यावेळेस चेंडूचं कलेक्शन केलं नाही. यावेळेस मात्र संधी नाही, मला वाटतं शुभम टाके यांना परतावं लागणार आहे. हा फलंदाज बाद आहे बरं का, हा शुभम टाके. हा यावेळेस हा 2 धावा आणि फलंदाज बाद. बघूया उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. पंचांचे हात समांतर आपल्याला बघायला मिळत आहेत. हा अगदी समांतर बघायला मिळत आहेत. वाईडचा इशारा येतोय. यासह आपण बघतोय एक सिंगल आपण धावफलकामध्ये ऍड करणार आहोत, जमा करणार आहोत. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता बघा या ठिकाणी. हे पहा पाण्याच्या जारची गाडी जाणार आहे. पाण्याच्या जारची गाडी जाणार आहे. लवकरात लवकर आपले रिकामे जार भरून घ्या, बदलून घ्या, लवकर करा, घाई करा बघा थोडीशी. आणि या ठिकाणी आपण हा टॉस साठी बघा या ठिकाणी शिवम फायटर्स नेवासा आणि दैवाळकर सराफ इलेव्हन नेवासा दोन्ही संघ नायक आपण या ठिकाणी यायचं आहे. अमोल शिंदे आणि नितीन बुर्डे संघ नायक आहेत. दोन्ही मान्यवरांना, दोन्ही कर्णधारांना विनंती, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. जर आपलं टोकन निघालं तर आपल्याला आपल्या घरातील एक व्यक्ती आणावी लागेल. जर पुरुष असेल तर, महिला असेल तर नाही. आपण आपल्या आईला, आपल्या मंडळीला, आपल्या बहिणीला, कोणालाही आणू शकता. पैठणी घेण्यासाठी या ठिकाणी महिला असणं गरजेचं आहे. हे पैठणी घेणाऱ्यांनी लक्षात ठेवायचं. सायकल घेणाऱ्यांनी मात्र बिंदास सायकल कोणीही आलं तरी चालेल. सायकल घेणाऱ्यांनी लक्षात ठेवायचं. आणि त्यानंतर अजून एक नियम आहे. हा लकी ड्रॉ आजचा आहे. हा लकी ड्रॉ आजच होणार आहे. जर नंबर पुकारल्यानंतर विजेता या ठिकाणी अर्ध्या तासात आला नाही तर पुन्हा लकी ड्रॉ केला जाईल बघा, लक्षात घ्या. आणि हा नियम सायकल आणि पैठणी दोघांसाठी लागू राहील, लक्षात घ्या. हा आणि लकी ड्रॉ आपण ठीक 10 वाजता घेणार आहोत, म्हणजे 10च्या अगोदर सुद्धा घेऊ शकतो. तर या ठिकाणी बघूया आघाडीची जोडी कोणती येते. नक्कीच तालुक्याचा लिटल मास्टर म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, मला वाटतं नामदेव दाने या धावांच्या पाठलागासाठी मैदानात येणार की काय. आणि नामदेव दाने यांचे जे समर्थक आहे त्यांच्यावर खूप प्रेम आहे बघा. तर त्यांची
त्यांचा एक प्रश्न आहे का नामदेव दाने ही शेवटची स्पर्धा खेळतायत की काय, म्हणजे रिटायरमेंटच्या दारावर आहेत की काय. आता हे प्रश्न आलेत बरं का माझ्याकडे, मी फक्त आपल्यासमोर मांडतोय. अहो ते तयारीत आलेले म्हणे, बुके वगैरे घेऊन आलेत. नामदेव दाने तुमची तयारी आहे का? नाही नाही ते म्हणलेले, हा नाही म्हणलेले आहेत. तर नक्कीच एक मोठा फलंदाज आहे, तालुक्याचा लिटल मास्टर ज्यांना म्हणलं जातं. नामदेव दाने मैदानाच्या आतमध्ये आले आणि त्यांच्या संघ मोहम्मद भैया आलेला आहे बघा. ही आघाडीची जोडी आहे. 93 धावांचा पाठलाग आपण मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. धावांच्या पाठलागासाठी आपण आवाजात नक्की या ठिकाणी बदल करणार आहोत. आमचे समालोचक सहकारी आदरणीय शाहरुख पठाण सरांचा यानंतरचा आवाज असणार आहे. रॉकस्टार आपला 12वा खेळाडू नाही आहे, याची नोंद घ्या आपण. टॉस करण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस संपन्न करायचं. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू आपण मैदानामध्ये या ठिकाणी बघू शकता. चांगल्या टप्प्यावर आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. धावेंचा पाठलाग तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय. दोन संघ एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. श्री वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर रॉकस्टार सुदर्शन क्रिकेट अकॅडमी हा संघ मैदानामध्ये आहे. टॉस करण्यासाठी दोन्ही टीमच्या कॅप्टन चला टॉससाठी या. गोलंदाज तयार होत असताना यावेळेस चांगला फटका आपण पाहतो आणि हा चेंडू थेट जाणार आहे सीमारेषेच्या पलीकडे आणि हा चौकार येतोय. 4 धाव. चार धावा मैदानामध्ये पूर्ण झालेल्या त्या चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये सुद्धा आपण धावफलकावरती धावा आपण पाहिल्या असतील. 5 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला फुलर लेंथवर चेंडू होता आणि तिथे आपण पाहिलं असेल मैदानाच्या आतमध्ये पहिला फलंदाज बाद होत असताना पहिली विकेट, पहिला फलंदाज इथे बाद. टॉस करण्यासाठी कॅप्टन झाला दोन्ही टीमचे कॅप्टन दैवाळकर सराफ आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवम फायटर. नवीन फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. मयूर सोनोने यांना पाहतो आपण. पहिलाच चेंडू आपण या ठिकाणी पाहू शकता मयूर सोनोनेसाठी टाकला गेलेला आहे आणि या पहिल्या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव आपण इथे त्यांना पाहिली नाही.
हा चेंडू निर्धाव आलेला आहे, हा चेंडू डॉट आलेला आहे. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहणार आहोत 5 धावा. पहिलं षटक सुरू आहे. मयूर आणि नामदेव दाणे हे दोन फलंदाज बाळकृष्ण याच्या हातामध्ये पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी आहे. यस, इथे आयोजक कमिटीच्या वतीने एक सूचना येते आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमला 5 धावेंची पेनल्टी आहे. त्यांचा 12वा खेळाडू इथे नसल्या कारणाने, त्यामुळे 12वा खेळाडू बंधनकारक आहे. 12वा खेळाडू नसेल तर तुम्हाला पेनल्टी आहे. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. यावेळेला चांगला फटका आहे, मजबूत फटका आहे आणि हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. धावा मिळतील 6. टॉस सुद्धा संपन्न होतो. नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी संपन्न करतोय. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा मैदानाच्या आतमध्ये देण्यात आलेला आहे. पहिलं षटक संपल्यानंतर 16 धावा धावफलकावरती बनवल्या जात आहेत. तर दुसरं षटक मैदानामध्ये सुरू होणार आहे. 5 धावा ॲड केल्यात, त्यानंतर 16 धावा झाल्यात. पॅनल्टीच्या 5 धावा ॲड केलेल्या आहेत. धावफलकावर 16 धावा गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहणार आहोत. गोलंदाज तयार आहेत. रवी यांना आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना. मैदानाच्या आतमध्ये आपण त्यांना पाहत आहे. 93 धावेंचं मोठं आव्हान आहे. 93 धावेंचं मोठं लक्ष आपल्याला नक्कीच मैदानामध्ये बघायला मिळतं. फुलर लेनचा चेंडू आणि नामदेव दाणे यांना मात्र माघारी जावं लागतंय. विकेटचं बतड होईल आणि पहिल्याच बॉलवर आपण जर पाहिलं तर रवी इथे विकेट मिळवून देत आहेत. फलंदाज बाद. चांगला चेंडू याही वेळेला आपल्याला बघायला मिळतो. व्हाईट बॉलचा इशारा मात्र आलाय. याही वेळेला आपण पाहणार आहोत मैदानामध्ये भरपूर वेगात टाकलेला हा चेंडू होता. याही चेंडूवर धाव मात्र कुठल्याही प्रकारची मिळत नाही आहे. डॉट बॉल आलेला आहे आणि धावफलक आपण जर बघितलं तर एकूण धावसंख्या 17 धावा. चांगला फटका आहे. मिड विकेटला बॉल चालला आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन बघायला मिळतं आहे. तिथे फक्त आणि फक्त फलंदाज आपण जर पाहिलं तर मयूर सोनवणे इथे फेल. विकेटचं पतन होत आहे. तिसरा फलंदाज मयूर सोनवणेच्या रूपामध्ये यावेळेस बांधून परतलेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. न्यू बॅटर आपण पाहतो. रवी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये होणारे बदल आपल्याला
नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. वाऱ्याचा प्रचंड वेग आपण नक्कीच इथे बघू शकता. अगदी कालपासून आपण जर पाहिलं तर वारे मोठ्या प्रमाणावर वाहताना आपल्याला बघायला मिळालेले आहेत. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी पोषक असलेलं हे मैदान जे आत्तापर्यंत आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे. 3 बाद 18 धावा, षटक क्रमांक 2 सुरू आहे. बॅटिंग पॉवर प्ले मार्गस्थ आहे मैदानामध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाज परत एकदा तयार आहेत. यावेळेला व्हाईट बॉलचा कॉल येणार, एक अतिरिक्त धाव इथे मिळणार आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. 19 धावा धावफलकावर. यावेळेस आक्रमण गेलंय, लॉंग ऑफच्या दिशेने फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार आहेत. त्या दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावफलक 21 धावा दाखवतोय. 3 बाद 21 धावा. श्री वॉरियर संघ धावेंचा पाठलाग करताना आपल्याला नक्कीच बघायला मिळतोय. यावेळेला कॅपमध्ये चेंडू खेळलेला आहे. तिथे कोणीही क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि हा चेंडू वेगात सीमारेषा पार करेल. धावा 4 मिनिटाचा चौकार. 2 गोलंदाजी करण्यासाठी आरिफ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहेत. तिसरं षटक सुरू होणार आहे आणि तिसऱ्या षटकासाठी आरिफ यांना आमंत्रित केलेलं आहे. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू तुम्ही जर बघितलं तर यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय. सुरुवात तर या षटकाची खूप चांगली होताना पाहायला मिळालेली आहे. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. एक मोठं आव्हान आहे, त्यामुळे फलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा आक्रमण करावे लागतील. प्रयत्न तर केलाय लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडू खेळला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. एकच धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या दरम्यान कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी होताना दिसला नाही आणि मिळणार नाही, कारण बॅकअप सुद्धा खूप चांगला पाहायला मिळाला. 1 धाव आली. धावसंख्या 1 ने पुढे जाणार आहे आणि धावफलकावर धावा 26 धावा आपण धावफलकावरती पाहतो. तीन बाद 26 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला हा चांगला फटका. क्षेत्ररक्षक मात्र तिथे चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू मात्र अडू शकणार नाहीत. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 30 या अंकावर जाणार आहेत. 3 बाद 30 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला प्रचंड मोठं आक्रमण केलं जात आहे. गोलंदाजाला आसमान दाखवणारा फटका आणि हा येतोय एक शानदार षटकार. बॉल टाका. सुरेख फटका इथे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळालेला आहे. लकी ड्रॉची कुपन त्याची विक्री सुद्धा सुरू आहे. लकी ड्रॉचे विजेत्यासाठी आपण स्पोर्ट सायकल पाहतोय, तर महिलांसाठी सुद्धा पैठणी साडी या स्पर्धेच्या निमित्तानं आहे लकी ड्रॉ आणि त्याच्या कुपनची विक्री स्टेजजवळ सुरू आहे. मुख्य व्यासपीठाजवळ आमचे प्रतिनिधी बसलेले आहेत. तिथून आपण कुपन घेऊ शकता. 10 रुपयांना कुपन आहे. आपले नशीब आजमावण्याची संधी आपल्याला खरं तर आहे. 36 धावा धावफलकावर चांगली बॅटिंग आपण रवी यांची पाहतो मैदानामध्ये. यावेळेस हा चेंडू सुद्धा व्हाईट बॉल आणि त्यावर एक चौकार सुद्धा मैदानामध्ये आलाय.
एकूण 5 धावा इथे मिळत आहेत. 5 धावा इथे पूर्ण झाल्या. वाईट +4 एकूण 5 धावा मिळाल्या. आणि धावसंख्या जर तुम्ही पाहिली तर या 5ने पुढे जात असताना आपल्याला बघायला मिळणार आहे धावफलकामध्ये होणारा बदल आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे. धावा झाल्यात 41 धावा धावफलकावर झाल्यात. 3 बाद 41 अशी धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहेत. यावेळेला खूप चांगला मनगडाचा वापर केलाय. टायमिंग प्रॉपर झाला होता परंतु क्षेत्ररक्षकाच्या अगदी हातामध्ये चेंडू जाऊन विसावला आणि एक मोठी विकेट तिथे मिळणार आहे. फलंदाज रवी इथे बाद होत आहेत कारण रवी चांगली बॅटिंग करत होते, त्यांना मात्र मैदान इथे सोडावं लागतंय. विकेट आली आहे. .5 ओव्हर नंतर धावसंख्या झाली 41. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 बाद 41. ज्ञान प्रीमियर लीग आपण पाहतोय. ज्ञान फाउंडेशन पसायदान स्पोर्ट क्लब नेवासा यांचं हे आयोजन आहे आणि या आयोजनामध्ये आपण जर पाहिलं तर कुठल्याही प्रकारची कमी आपल्याला पाहायला मिळाली नाही. एक सुंदर आयोजन. नेवासा तालुक्यामध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेचं आयोजन आपल्याला खरं तर बघायला मिळालं आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाडूंसाठी एक मोठी पर्वणी खरं तर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार होत आहेत. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला फुलर लेनचा बॉलर बॅक ड्राईव्ह मात्र या ठिकाणी चेंडू गेलेला आहे. ओव्हरचा खेळ संपला. षटक क्रमांक आपण पाहिलं असेल मैदानामध्ये 3चा खेळ संपला. 3 ओव्हर नंतर 4 बाद 41 धावा धावफलकावरती आहे. अठरा चेंडू आणि 52 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 18 चेंडू आणि 52 धावेंची अजूनही गरज आहे. अशोक गोलंदाजी करण्यासाठी आपण मैदानामध्ये पाहू शकता. पहिलाच चेंडू फाईन लेगची सीमारेषा नक्कीच ओलांडतोय. धावा मिळतील. 4 धावा. चौकार. चांगला फटका यावेळेस आपल्याला बघायला मिळाला. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावत संख्येमध्ये जो हलकासा बदल होताना आपल्याला दिसेल. 45 या अंकावर धावसंख्या जाताना पाहायला मिळते. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 धावा आत्तापर्यंत बनवलेल्या आहेत. श्री वॉरियर संघ सुद्धा मैदानामध्ये लढतोय आणि लढावंच लागेल कारण या धावा सुद्धा बनवल्या जाऊ शकतात. प्रयत्न करावे लागतील. डेड बॉलचा इशारा आलेला आहे. पैठणीचं तिकीट कुणाकडे आहेत त्यांनी कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं. परत एकदा त्याच दिशेने चेंडू आणि तोच रिझल्ट आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार येतोय. 4 धावा. 2 चेंडू आणि 2 चौकार मैदानामध्ये खेळले गेलेले आहेत आणि या 2 चौकारांच्या मदतीने धावसंख्येमध्ये सुद्धा होणारा बदल आपल्याला नक्कीच दिसतोय. धावसंख्या जाते पुढे. एकूण धावफलक जर आपण पाहिलं तर 49 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळत आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 49 धावा झाल्यात. चांगली बॅटिंग इथे मैदानामध्ये सौरभ करताना बघायला मिळालेले आहेत. पाहुयात गोलंदाज तयार आहेत. यावेळेला फॉलोविंग स्वीपचा एक देखणा फटका. अद्भुत, अविश्वसनीय, अप्रतिम, इनक्रेडिबल शॉट आणि हा चेंडू थेट सीमारेषेच्या पलीकडे दाखल होत असताना 6 धावेंसाठी एक मोठा षटकार. खूप चांगला फटका आपल्याला बघायला मिळाला. अप्रतिम फटका आपण पाहिल्या मैदानामध्ये. नेत्रदीपक फटका.
चेंडूचा आपण जर पाहिलं तर चेंडूची वाट पाहिली, त्यानंतर फुल टॉस बनवलं चेंडूला आणि फेकून दिलंय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा तिथे पूर्ण केल्या जात आहेत. या षटकारानं धावसंख्या सुद्धा वाढलेली आहे. धावफलकामध्ये सुद्धा होणारा बदल आपल्याला दिसतो आहे. प्रयत्न करणं गरजेचं आहे, प्रयत्न करावेच लागतील जर या सामन्यामध्ये तुम्हाला जिंकायचं असेल. आणि इथे मात्र तो प्रयत्न सौरभ यांच्या माध्यमातून होतोय. परत एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिलाय. यावेळेसचा चेंडू आपण पाहूयात. उंची तर मिळाली आहे, लांबी किती मिळाली आहे आणि नक्कीच यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळालेलं आहे. आणि त्या दरम्यान तुम्ही पाहू शकता 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या वाढली जाते. आणि धावसंख्या जर आपण बघितली मित्रांनो तर 57 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 57 धावा. जरी 4 फलंदाज बाद झाले असले तरी आमच्यावर कुठलाही दबाव नाहीये, हे मात्र 2 फलंदाज मैदानामध्ये सांगतायत. आम्ही लढतोय, आम्ही इथे सामना जिंकण्यासाठी मैदानावर उतरलेलो आहे, हेच हे 2 फलंदाज सांगतायत. नक्कीच चेक केलं जातंय तिथे चेंडू अडवलाय का, नक्कीच काय निर्णय आहे ते सुद्धा आपल्यापर्यंत येणार आहे. आणि आपण इथे जर बघितलं तर मैदानामध्ये 57 धावा धावफलकावरती आपण पाहू शकता. 4 बाद 57 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती बघायला मिळणार आहे. गोलंदाज तयार. फुलर लेंथवर चेंडू टाकला होता, यावेळेस थोडासा पुढ्यात टाकलेला चेंडू आपण बघू शकतो. चांगलं कमबॅक इथे गोलंदाजाचं, परंतु ओव्हर थ्रो इथे बघायला मिळाला आणि त्याचा फायदा बॅटिंग टीमला लेग बाईसच्या मदतीने या 2 धावा इथे पूर्ण होत असताना पाहायला मिळणार आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आपण पाहू शकता. धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती आपण पाहिलं असेल 59 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. समीकरण बदललं जात आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धाव्यांची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 34 धावा असं विजयाचं गुणोत्तर आता बनलेलं आहे. 34 धावा अजूनही पाहिजे. 13 चेंडूंचा खेळ शेष आहे. दोन्ही बाजूनं झुकलेला हा सामना नक्कीच मित्रांनो आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस फुलर लेंथवर गोलंदाजानं मात्र चांगलं कमबॅक केलं, शेवट चांगला केला. ओव्हरचा खेळ तुम्ही पाहिलं असेल मैदानामध्ये समाप्त झाला. षटक क्रमांक तुम्ही पाहिलं असेल 4चा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरनंतर 59 धावा, 12 चेंडू आणि 34 धाब्यांची गरज आहे. शेवटचे 12 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज, हे सर्वाधिक निर्णायक षटक मैदानामध्ये असणार आहे. आणि जॅकपॉट ओव्हरचा सुद्धा मला वाटतं इशारा नक्कीच इथे येणार आहे. वेळ महत्त्वाची आहे. 30 मिनिटांमध्ये इनिंगचा खेळ संपवणं बंधनकारक आहे. जॅकपॉट ओव्हरचा इशारा आलाय. आणि मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जर बघितलं तर ऋषी कुरे यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले जाते. वेगवान गोलंदाज आहेत. 12 चेंडू आणि 34 धाव्यांची आवश्यकता. भालाफेकमध्ये तरबेज असलेला हा खेळाडू आज मैदानामध्ये कशा रीतीनं गोलंदाजी करतोय ते पाहणं गरजेचं आहे. एक वेगवान गोलंदाज आहेत. 12 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आपण जर पाहिलं तर दांडी गुल केली जाते इथे आणि चेंडूनं थेट यष्टांचा वेध घेतला. यू मिस, ऋषी कुरे विल बी डेफिनेटली हिट. फलंदाज इथे बाद. पहिल्याच चेंडूवर ऋषी कुरेला मिळतं यश. फलंदाज या ठिकाणी बाद झाले तर ऋषी कुरे यांनी पहिलाच चेंडू आपण पाहिलं की फुलर लेंथवर हा चेंडू टाकला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता आणि चेंडूनं थेट यष्ट्यांचा वेध घेतला.
11 चेंडू आणि 34 धाव्यांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहेत. सूरज यांना तुम्ही पाहू शकता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना लकी ड्रॉच्या कुपनची विक्री सुरू आहे. ज्यांना लकी ड्रॉ घ्यायचा आहे त्यांनी लकी ड्रॉ घेऊ शकता. मुख्य व्यासपीठाच्या समोर अगदी आमचे प्रतिनिधी बसलेले आहेत. विजेत्याला स्पोर्ट सायकल, महिलांसाठी पैठणी साडी अशी बक्षीस या ठिकाणी देण्यात येणार आहे. गेल्या 2 रात्रीमध्ये आपण त्या ठिकाणी त्या बक्षिसांचं वितरण आपल्या सर्वांच्या समोर केलेलं आहे. 10 रुपयात आपलं नशीब आजमावण्याची संधी आहे. थोडेच तिकीट शिल्लक राहिलेले आहेत. आपण सर्वांनी ते तिकीट घ्या आणि ते घेतल्यानंतर काही महत्त्वाचे नियम सुद्धा आहेत. ते तिकीट घेतल्यानंतर तुम्हाला आजच्या आज ते तिकीट घेऊन यावं लागेल. ज्यांना ते तिकीटला त्यांचा नंबर लागला आहे, जे आज आले नाही तर त्यांना ते मिळणार नाही. महिलांचं ज्यांनी घेतलं आहे, समजा महिलांचं पैठणी साडीचं तिकीट पुरुषांनी जर घेतलं आणि त्या पुरुषाला जर ते तिकीट लागलं तर तिथे कुठली तरी महिला म्हणजे त्यांची आई असेल, बहीण असेल, महिला पाहिजे ते पैठणी साडी घेण्यासाठी. हे सुद्धा आपण सर्वांनी लक्षात घ्या. धाव इथे पूर्ण होते आहे. धावसंख्या आपण पाहिली असेल, 1ने पुढे जाणार धावफलकामध्ये होणारा बदल आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. 60 रन 60 धावा, 5 बाद 60 समीकरण बदललं. 10 चेंडू आणि 33 धाव्यांची गरज आहे. शेवटचे 10 चेंडू आणि 33 धावा पाहिजेत. ज्ञान फाउंडेशन आयोजित पसायदान स्पोर्ट क्लब यांच्या आयोजनातून ज्ञान प्रीमियर लीग आपण पाहतोय. यावेळेला चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू जाईल यष्टीरक्षकाकडे. डाव्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची मिळणार नाही. डॉट बॉल येत असताना नऊ चेंडू आणि 33 धावा अजूनही पाहिजेत. यावेळेला चांगला फटका यावेळेस पाहायला मिळतोय. बॅटवर तर चेंडू आलाय परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेले आहेत. चांगले एफर्ट, चांगलं क्षेत्ररक्षण आपण तिथे मैदानामध्ये पाहिलं. त्या दरम्यान धावपतची सुद्धा संधी होते आणि तिथे धाव मिळणार नाही. यावेळेला चांगला चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे धाव मात्र कुठल्याही प्रकारची मिळणार नाही. डॉट बॉल येत असताना आपण नक्कीच या ठिकाणी पाहतो. भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम आहे. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. 7 चेंडू आणि 32 धावा अजूनही जिंकण्यासाठी बडवायच्यात. 7 चेंडू आणि 32 धाव्यांची गरज अजूनही असणार आहे. फुलर लेंथवर टाकलेला चेंडू. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. कोरोना संपल्यानंतर सुद्धा सोशल डिस्टन्स मोठ्या प्रमाणावर बॅट आणि बॉलमध्ये होता. ओव्हरचा खेळ होतोय समाप्त. षटक क्रमांक 5 संपले आणि 5 ओव्हरनंतर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 60 धावा झालेल्या आहेत. शेवटचे चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी यस 60 धावा धावफलकावरती आहे. जॅकपॉट ओव्हर आपण इथे पाहिली होती. अनिकेत सुतार आपल्याला विनंती, आपण अर्जंट कॉमेंट्री बॉक्सकडे यायचंय. अनिकेत सुतार. शेवटचे 6 चेंडू बाकी आहे. 33 धाव्यांची गरज आहे. रवी गोलंदाजी करण्यासाठी येणार आहेत. यावेळेला चांगला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार आहेत. त्या दरम्यान आपण पाहिलं असेल 1च धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न तिथे होताना पाहायला मिळालेला नाहीये. समीकरण आता बदललं जाते. 5 चेंडू आणि 32 धाव्यांची गरज असणार आहे. 8 संघांचा समावेश असणारी क्रीडा स्पर्धा आणि 8 संघांचं भवितव्य या स्पर्धेमध्ये आहे आणि 8 संघांमधून एक विजेता मिळणार आहे. फुलर लेंथवर चांगला बॉल बघायला मिळाला.
पुढे टाकला होता यॉर्कर लेंथवर हा चेंडू आपण पाहतो. टॉट बॉल इथे आलेला आहे, निर्धाव चेंडू आलेला आहे. ज्ञान प्रीमियर लीग TPL 2024 आपण अनुभवत आहात. चांगला फटका याही वेळेला आडवा बॅटनं चेंडू खेळला. काऊ कॉर्नरला चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतोय. रिले पद्धतीचं क्षेत्रक्षण आपण तिथे पाहिलं, परंतु धाव कुठल्याही प्रकारची तिथे मिळणार नाही. हा डॉट बॉल आलेला आहे. समीकरण सुद्धा आता बदललं जात आहे. शेवटचे काही चेंडू आता बाकी आहेत. हवेत चेंडू, फटका इथे मिस टाईम असणार आहे. झेल यावेळेस आपण पाहतोय, झेल मात्र निसटलेला झेल आपल्याला दिसेल. झेल तिथे सुटला आणि त्या दरम्यान एक धाव मिळाली. शेवटचे काही चेंडू बाकी आहेत. शेवटचे 2 चेंडू आणि 31 धावा जिंकण्यासाठी. 2 चेंडू 31 धावा पाहिजेत. यावेळेस चांगला फटका, नो बॉलचा इशारा सुद्धा मैदानामध्ये आलाय आणि 6 धावा, एकूण 7 धावा इथे मिळतात. आणि या 7 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या जाते पुढे 69 धावा. आपण धावत पळत लवकर पटकन कॉमेंट्री बॉक्सकडे यायचंय. आणि फ्री हिटच्या बॉलवर आपण पाहिलं असेल, एक तगडा प्रहार इथे होतोय. 6 धावा, षटकार. यावेळेला फाईन लेगच्या दिशेने चेंडू खेळला आणि इथे चौकार मिळतोय. 4 धावा आल्यात. सामना इथे संपला आणि सामना जिंकलाय. रॉकस्टार सुदर्शन क्रिकेट अकॅडमी नेवासा या संघानं मात्र विजय इथे मिळवला. खूप खूप अभिनंदन जिंकलेल्या संघाचं. पराभूत संघ मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण इथे देतोय आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार जातो आहे द मॅच रियाज. इथे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरलेले आहेत. रियाज मॅन ऑफ द मॅच ठरत आहेत आणि यानंतरच्या सामन्याला सुद्धा आपण लगेच सुरुवात करणार आहोत. दोन्ही संघांना विनंती आहे, ज्यांची फिल्डिंग आहे त्यांनी ताबडतोब मैदानाचा ताबा घ्या. ज्ञान प्रीमियर लीगसाठी उपस्थित असलेल्या आमच्या तमाम क्रिकेट रसिकांचं परत एकदा मनापासून स्वागत. ज्ञान फाउंडेशन आणि पसायदान स्पोर्ट क्लब यांच्या वतीने आपलं मनापासून स्वागत आहे. जाऊया त्यानंतरच्या एक महत्त्वपूर्ण मॅचकडे, जिथे 2 संघ एकमेकांच्या विरुद्ध लढणार आहेत आणि दहिवाळकर सराफ नेवासा फाटा